नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. आज परत एकदा आपण नवीन टॉपिक डिस्कस करणार आहोत. अ, आजचा आपला डिस्कशनचा टॉपिक आहे, नाव लिहिलेलं आहे आपण NSID. महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. एक्झामच्या दृष्टीने, व्हायवाच्या दृष्टीने आणि आपल्या प्रॅक्टिसच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण चर्चा केली होती एनाल्जेसिक्स म्हणजे काय. तर एनाल्जेसिक्स बेसिकली हे पेन किलर असतात. हे 3 पार्ट मध्ये डिवाइड होतात. आपण ते ओपोइड एनाल्जेसिक बघताना ते 3 कॅटेगरी बघितल्या. ओपोइड एनाल्जेसिक म्हणजे नार्कोटिक सारखे, मॉर्फिन सारखे ड्रग्स. त्यानंतर येतो NSAID, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग म्हणजे अस्पिरिन सारखे ड्रग. आणि तिसरी कॅटेगरी होती ऍडजसंट एनाल्जेसिक्स म्हणजे गाबापेंटिन, प्रीगॅबलिन, लाकोसामाइड, त्यानंतर फिनेटॉइड, कार्बामाझेपिन हे ऍडजसंट एनाल्जेसिक होते. तर त्या तिघांपैकी ओपोइड एनाल्जेसिक आपण लास्ट लेक्चर मध्ये चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण चर्चा करणार आहोत नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग. तर याला असं नाव का दिलं आहे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी? त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये NSAID म्हणतो. तर 2 प्रकारचे ड्रग असतात. एक स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग असतं. स्टिरॉइड असतं. स्टिरॉइडचे फंक्शन आपल्याला माहिती आहे, अँटी इन्फ्लेमेटरी फंक्शन आहे. म्हणजे स्टिरॉइड ड्रग आहे त्याला आपण म्हणतो स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग. आणि असे काही ड्रग आहे जे स्टिरॉइड नाहीये पण अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन त्यांना आहे. अशा ड्रगला आपण म्हणतो नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग. आलं लक्षात? 2 कॅटेगरी आहे, स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आणि दुसरे आहे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग. जे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आहे NSAID हे स्टिरॉइड नाहीत परंतु त्यांना अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन आहे, म्हणून त्यांना आपण म्हणतो नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स. नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स हे इंट्रोडक्शन आपल्याला सांगायचं आहे. त्याचं क्लासिफिकेशन सुरू करण्याच्या पूर्वी थोडस बेसिक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ती आपण बघू. पेन नॉर्मल फिजिओलॉजी ऑफ पेन कशी असते ते आपल्याला बघा. बॉडीचा कुठलाही सेल आहे सपोज आणि लेगच्या इथे आपल्याला इंजुरी झाली म्हणजे बॉडीची कुठलाही सेल जर इंजर्ड झाला तर त्यातनं सर्वात आधी फॉस्फोलिपिड रिलीज होतं, बरोबर. केमिकल मेडिएटर्स आहे हा फॉस्फोलिपिड रिलीज होतो बॉडीच्या कुठल्याही सेलला जर डॅमेज झालं तर हा फॉस्फोलिपिड काय तयार करतो, अरॅक्नोइड ऍसिड तयार करतो आणि हा अरॅक्नोइड ऍसिड कॉक्स तयार करतो, बरोबर. हा कॉक्स तयार करतो. आता कॉक्सचा फुल फॉर्म काय आहे, सायक्लिक ऑक्सिजनेस एन्झाईम. याला तयार करतो. काय तयार करतो, सायक्लिक ऑक्सिजनेस एन्झाईम म्हणजे कॉक्स. आता हा कॉक्स जो आहे हा बेसिकली 2 याच्यात डिवाइड होतो, एक कॉक्स 1 आणि कॉक्स 2, बरोबर. आता बघा हा जो अरॅक्नोइड ऍसिड आहे हा दोन याच्यात डिवाइड होतो. हा अरॅक्नोइड ऍसिडचा एक कॉक्स तयार होतो आणि लॉक्स तयार होतो, बरोबर. म्हणजे सेल इंजुरी जर झाली बॉडीला कुठे तर त्यात मग फॉस्फोलिपिड रिलीज होतं. फॉस्फोलिपिडचं अरॅक्नोइड ऍसिड तयार होतं. अरॅक्नोइड ऍसिडचे 2 कॉक्स आणि लॉक्स ही 2 केमिकल्स तयार होतात. कॉक्स एन्झाईम तयार होतो. सॉरी, कॉक्सचा फुल फॉर्म आहे सायक्लिक ऑक्सिजनेस एन्झाईम. सायक्लिक ऑक्सिजनेस आणि लॉक्स जो आहे लॉक्स त्याला बोलतात लायको ऑक्सिजनेस. हे 2 प्रकारचे तयार होतो मित्रांनो.
सेल आहे बॉडीला इंजर्ड झाला, त्यातनं फॉस्फोलिपिड रिलीज होतं. फॉस्फोलिपिडचा अरेक्नोइड ऍसिड तयार होतो. अरेक्नोइड ऍसिड दोन कॉक्स आणि एक लॉक्स. कॉक्स म्हणजे सायक्लिक ऑक्सिजनेज एन्झाइम. सायक्लिक हा जो कॉक्स आहे दोन मिनिटांना आपण क्रॅकर्स जास्तच 2 मिनिटं होतो. बघत होतो की बॉडीची एखादी सेल जर डॅमेज झाली त्याच्यात तयार होतो फॉस्फोलिपिड रिलीज होतो. फॉस्फोलिपिड्स तयार ऑक्सिजन फुल फॉर्म आहे सायक्लिक ऑक्सिजन एन्झाइम आणि लॉक्सचा फुल फॉर्म आहे लाइफ ऑक्सिजन एन्झाइम. आता हा जो कॉक्स आहे, कॉक्सचे दोन पार्ट मध्ये डिवाइड होतो, कॉक्स 1 आणि कॉक्स 2. कॉक्स 1 जो आहे ऍक्सेस म्हणजे ग्लुकोज सिक्रेशन आहे किंवा फिजिओलॉजिकल पेन आहे, हे कॉक्स 1 मुळे होतं. आणि कॉक्स 2 मुळे पॅथॉलॉजिकल जे पेन होतं आपल्याला ते कॉक्स 2 मुळे होता. कॉक्स 1 आणि कॉक्स 2 काय तयार करतो? प्रोस्टाग्लॅन्डिन तयार करतो आणि प्रोस्टाग्लॅन्डिन इज रिस्पॉन्सिबल फॉर पेन. बरोबर. तर मग आपल्याकडे असे काही ड्रग्स आहेत. आता आपल्याला पेन थांबवायचे आहे तर आपल्याला सुरू करू मित्रांनो. बघा कुठपर्यंत आलो होतो आपण. पेन. पेन जे होतंय ते कशामुळे होतंय? प्रोस्टाग्लॅन्डिन मुळे होते. प्रोस्टाग्लॅन्डिन कोणामुळे तयार होतंय? तर कॉक्स मुळे तयार होतंय. तर आपल्याकडे असे काही ड्रग्स आहे जे कॉक्स 1 ला इनिबिट करतात. आपल्याकडे असे काही ड्रग आहे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी NSAID जे कॉक्स 2 ला ब्लॉक करतात. असे काही ड्रग आहेत जे डायरेक्ट कॉक्स ला ब्लॉक करतात. आणि याच्यावरनं आपले NSAID चे क्लासिफिकेशन पडलेले आहे मित्रांनो. हे बेसिक महत्वाचं होतं. आता आपण बघूया कॉक्स आपलं NSAID चे क्लासिफिकेशन. आलं लक्षात? हे लक्षात आलं तर तुम्हाला NSAID चे क्लासिफिकेशन इझिली लक्षात राहणार आहे. तर आपण बघणार आहोत NSAID चे क्लासिफिकेशन. NSAID बेसिकली 4 कॅटेगरी मध्ये डिवाइड होतात. कुठल्या त्या 4 कॅटेगरी आहे ते बघू आपण.
सर्वात आधीचा ग्रुप कुठला असतो? 2 नंबरचा ग्रुप कुठला आहे? 3 नंबरचा कुठला आहे? आणि 4 नंबरचा कुठला आहे? 1 नंबरला असतो नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर. नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर. कॉक्स इनिबिटर्स म्हणजे आपण जे बघितलं मित्रांनो, जे सुरुवातीला आपण बघितलं काय, कॉक्स जो आहे, कॉक्स हा डिवाइड होतो कॉक्स 1 आणि कॉक्स 2 मध्ये. आपल्याकडे असे ड्रग आहे जे कॉक्स 1 ला ब्लॉक करतात, काही ड्रग कॉक्स 2 ला ब्लॉक करतात, काही दोन्हींना ब्लॉक करतात. जर आपण दोन्हींना ब्लॉक करत असेल, डायरेक्ट याला ब्लॉक करत असेल तर दोन्ही ब्लॉक होणार आहे. म्हणजे आपल्याकडे काही ड्रग आहे जे सिलेक्टिव्ह कॉक्स 2 ला ब्लॉक करतील, सिलेक्टिव्ह कॉक्स 2 ला. काही ड्रग आहे जे सिलेक्टिव्ह कॉक्स 1 ला ब्लॉक करतील. पण नॉन सिलेक्टिव्ह डायरेक्ट याला जर ब्लॉक केलं तर त्याला आपण म्हणतो नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर. बरोबर. याच्यात काही सिलेक्टिव्ह नाही, सिलेक्टिव्ह कॉक्स 1 नाही, सिलेक्टिव्ह कॉक्स 2 नाही, डायरेक्ट कॉक्स ब्लॉक आहे, त्याला म्हणतात नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर. दुसरे ड्रग आहे आपल्याकडे प्रेफरेन्शियली, दुसऱ्या नंबरला आहे प्रेफरेन्शियली कॉक्स 2 इनिबिटर. प्रेफरेन्शियली कॉक्स 2 इनिबिटर lightly inhibit कॉक्स 1. हे जास्त करून प्रेफरेन्शियली म्हणजे कोणाला प्रेफरन्स देतात, कॉक्स 2 ला प्रेफरन्स देतात, पण थोड्या प्रमाणात ते कॉक्स 1 ला सुद्धा इनिबिट करतात. असे ड्रग आपल्या दुसऱ्या कॅटेगरी मध्ये येतात. तिसऱ्या कॅटेगरी मध्ये आपल्याकडे ड्रग आहे जे सिलेक्टिव्ह कॉक्स 2 इनिबिटर आहे. सिलेक्टिव्ह कॉक्स 2 इनिबिटर. सिलेक्टिव्ह कॉक्स 2 इनिबिटर आहे. आणि चौथ्या याच्यात येतं, चौथा जो आहे एनाल्जेसिक अँटीपायरेटिक आणि अँटी इन्फ्लामेटरी अशा तिन्ही प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये आहे असा ड्रग तिथे. म्हणजे बघा, NSAID नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग डिवाइडेड इंटू 4 कॅटेगरी कशा पडल्या ते आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं. असे काही ड्रग आहे आपल्याकडे जे कॉक्स 2 ला इनिबिट करतात, सिलेक्टिव्ह कॉक्स 2 इनिबिटर आपल्याकडे आहे. असे काही ड्रग आहे जे प्रेफरेन्शियली कॉक्स 2 लाच इनिबिट करतात आणि थोड्या प्रमाणात कॉक्स 1 ला इनिबिट करतात. असे ड्रग आहे जे दोघांनाही ब्लॉक करतात, त्यांना नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर. आणि असे काही ड्रग आहे जे एनर्जेसिक आहे, अँटीबायोटिक आहे, अँटी इन्फ्लेमेटरी, तिन्ही प्रॉपर्टी ते दाखवतात. त्याच्यानंतर कुठले ड्रग येतात ते आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. प्रेफरेन्शियली कॉक्स 2 इनिबिटर आणि लाईटली इनिबिट कॉक्स 1 जे ड्रग आहे ते आपले सर्वांचे लाडके ड्रग याच्या अंडर येतात. कुठले लाडके ड्रग येतात? ऍसिक्लोफिनॅक, झेरोडॉल पी, अल्डिचेसिक पी, विटोरी पी, फूडसेप पी, असे भरपूर ब्रँड नेम याच्यामध्ये आहे. तो ऍसिक्लोफिनॅक जो आहे तो याच्या अंडर येतो. त्यानंतर येतो मुसुलाइड. NSAID म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नावं येतात. त्यानंतर येतो आपला जो की आपण आयर्न जास्त वापरतो, डायक्लोफिनॅक. त्यानंतर एक ड्रग आहे इटॅडोलॅक. इटिवायमआर टॅबलेट, इटिवायमआर आपण वापरतो. इटुडोलॅक प्लस थायकोलोसाइड, इटुडोलॅक त्याच्यामध्ये येतो. हे इनिबिट करतात. आपण जे थोड्या वेळापूर्वी बघितलं
की कॉक्स जो आहे आपला तो कोणत्या डिवाइड कॉक्स 1 मध्ये आहे कॉक्स 2 मध्ये. तर हे जे आहे प्रेपरेशन हे कॉक्स 2 ला इनिबिट करतात आणि थोड्या प्रमाणात म्हणजे पॅथॉलॉजिकल पेन जे आहे ते कमी करण्याचं काम हे करतात. ऍसिक्लोफेनॅक, निमोसुलाइड, डायक्लोफेनॅक पॅथॉलॉजिकल पेन पूर्णपणे कमी करून टाकते. असा जो ड्रग आपला आहे त्याच्या ड्रग तो आहे इटेरोकॉक्सिन. इटेरोकॉक्सिन 60 मध्ये येतो, 90 मध्ये येतो, 90 मिलीग्रॅम येतो, 120 मिलीग्रॅम. बरोबर. इटोशाईन नावाने वापरला जातो हा ड्रग. कोणत्या नावाने वापरला जातो? एक्झाम्पल 60, 90 आणि 120. इटेरोकॉक्सिन जो आहे तो आहे सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर आहे. एनाल्जेसिक, इन्फ्लेमेटरी अशा तिन्ही प्रॉपर्टी असलेला ड्रग आहे आपल्याकडे. आपल्या आवडीचा पॅरासिटॅमॉल. पॅरासिटामॉल त्याच्या अंडर येतो. आणि नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर जो आहे याच्या अंडर आणखी 5 कॅटेगरी येतात आणि त्या 5 कॅटेगरी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. त्यासाठी आपण एक शॉर्ट फॉर्म बनवलेला आहे, तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तो शॉर्ट फॉर्म आहे नॉन सिलेक्टिव्ह. एवढे लक्षात ठेवायचे की क्लासिफिकेशन म्हणजे आपल्याला फिक्स येणार. फार्माकोलॉजी तसा सब्जेक्ट आहे मित्रांनो, फेस सांगतो बरोबर. एवढं वाचून आपल्याला तर फेस येतो. फेसपा ड्रग आहे, फेसपा, फेस FES, फेस पा, फेसपा. फेसपा नाव लक्षात ठेवायचं आहे. FESPA. क्लासिफिकेशन फार्माकोलॉजी मध्ये आहे, ते पाठ करता करता आपल्याला फेस येतो. हे नाव लक्षात ठेवा, फेसपा. आता त्याचा पुढे काय नाव येतं ते आपल्याला बघायचं आहे. इथपर्यंत आलो मित्रांनो आपण. NSAID, नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग. बघा असे काही ड्रग आहे आपल्याकडे सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर. असे काही प्रेफरन्शियली कॉक्स 2 ला इनिबिट करतील, थोड्या प्रमाणात कॉक्स 1 लाही इनिबिट. एनाल्जेसिक, अँटीपायरेटिक तिन्ही ऍक्शन असलेला ड्रग आहे पॅरासिटामॉल. सिलेक्टिव्ह कॉक्स 2 इनिबिटर असलेला ड्रग आहे इटेरोकॉक्सिन. प्रेफरन्शियली कॉक्स 2 ला इनिबिट करतो आणि थोड्या प्रमाणात कॉक्स 1 ला इनिबिट करतो असे ड्रग आहे ऍसिक्लोफेनॅक, निमोसुलाइड, डायक्लो आणि इटोडोलॅक. आणि नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर मध्ये आहे आपल्याकडे फेसपा ड्रग. फेसपा ड्रग. आता हा फेसपा चा आपल्याला बघायचा आहे पुढे काय येतं ते रफ करून मित्रांनो लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. नॉन सिलेक्टिव्ह, आता नॉन सिलेक्टिव्ह अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आपण बघू. आता याच्या अंडरची जी कॅटेगरी आहे नॉन सिलेक्टिव्ह, नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स, नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर. पहिली जी कॅटेगरीचे ड्रग आहे त्याच्यामध्ये 5 ड्रग येतात, ग्रुप येतात. ते कुठले ते आपल्याला बघायचं आहे. पहिला येतो F, बरोबर. दुसरा, तिसरा, चौथा आणि हा 5वा. फेस
फेस्पा ड्रग. नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनिबिटर मध्ये फेस्पा ड्रग. फेस्पा ड्रग म्हणजे काय, आता ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. फेस्पा म्हणजे यक म्हणजे फेमोनिक 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 ऍसिड ग्रुप. फेमोनिक ऍसिड ग्रुप. ई म्हणजे फेमोनिक ऍसिड. ई म्हणजे इनोलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. फेमोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह म्हणतात त्याला. फेमोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. फेमोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. दुसरा ई आहे इनोलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. इनो पिण्याचा इनो जो असतो लक्षात ठेवायचा. हा लक्षात ठेवायचा. एखादा फेम आपल्याला मिळालं. फेमोनिक ऍसिड. इनोलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. इनोलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. याच्यामध्ये येतो सॅलिसायलेट डेरिव्हेटिव्ह. सॅलिसायलेट डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर पी फॉर प्रोप्रियोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. प्रोप्रियोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. आणि शेवटचा ग्रुप होता ऍसिटिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. ऍसिड बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. तर फेस्पा का केला होता आपण, तुमच्या लक्षात आलं मित्रांनो. हा एफ म्हणजे फेमोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. फेम, बरोबर. एखाद्याला फेम मिळतं, फेमस होतो तो, त्याच्यावरून लक्षात ठेवा फेमोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. ई वरनं लक्षात ठेवायचं इनोलिक ऍसिड. इनो लक्षात ठेवा, इनोलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. एस वरून साली तुम्ही लक्षात ठेवू शकता, सॅलिसायलेट डेरिव्हेटिव्ह. हे आहे प्रो ड्रग वरनं तुम्ही लक्षात ठेवा. ओनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह आणि ऍसिटिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह आपल्या लक्षात राहणार आहे मित्रांनो. ऍसिटिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह लक्षात राहणार आहे. त्याच्या अंडर कुठले ड्रग येतात ते आपल्याला बघायचं आहे. फेमोनिक ऍसिड डेरिव्हेटिव्हच्या अंडर ड्रग जो येतो, महत्वाचा ड्रग, त्याची आता सगळीकडे सध्या चर्चा होत होती, सुंदर ड्रग आहे, त्याचं नाव आहे मेफॅनेमिक ऍसिड. आपण सर्वजण मोठ्या प्रमाणात वापरतो मेफ्टल्सफास्ट. त्यानंतर पेडियाट्रिक मध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो मेफ्टाजेसिक डीएस सिरप आपण वापरतो अँटीपायरेटिक म्हणून. मेफॅनेमिक ऍसिड. मेफॅनेमिक ऍसिड बद्दल बरीचशी वॉर्निंग आलेली आहे, बरोबर. परंतु मेफॅनेमिक ऍसिडनी त्यांनी जो ड्रेस सिंड्रोम सांगितलेला आहे तो अतिशय रेअर केस मध्ये होतो मित्रांनो. एखाद्या लाखात एखाद्याला होण्याचे चान्सेस असतात, जास्त ओव्हर यूज असेल तर. त्यामुळे मेफॅनेमिक ऍसिड बद्दल घाबरून जाण्याचं कारण नाही. मेफॅनेमिक ऍसिड हा सेफ ड्रग आहे. जो याच्यामुळे जो सांगितलं जातं की ड्रेस सिंड्रोम होतो, तो त्याचं प्रमाण अँटीप्लिप्टिक ड्रग मध्ये जास्त प्रमाणात असतं, बरोबर. मेफॅनेमिक ऍसिड नंतर आहे इनोलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. इनोलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह मध्ये कोण येतं, त्याच्यामध्ये येतो पायरोक्सिकम, टेनोक्सिकम, पायरेक्सिक आपल्याला माहित आहे. पायरेक्सिकम मोठ्या प्रमाणात डेंटल यूज मध्ये होतो. डेंटल पेन कमी करण्यासाठी पायरोक्सिकमचा वापर केला